नमस्कार मित्रांनो, श्री ऑडिओ स्टोरी कॉर्नरमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. कोकण हायवे 66 नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल, हा हायवे कोकण गोवा हायवे म्हणून प्रसिद्ध आहे. कोकण हे निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखलं जातं आणि इकडचे रस्ते पण एक नंबर आहेत. पण रात्रीचे हे रस्ते एकदम भयानक दिसतात आणि भयानक बनतात, कारण इथे असंख्य असे ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि इथे भरपूर लोकांचे प्राणही गेलेले आहेत. असं बोललं जातं की जी लोक इथे मेलेले आहेत त्यांचे अतृप्त आत्मे इथे भटकत असतात आणि वावरत असतात. त्यामुळे ते इथे येणाऱ्या जाणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्या लोकांना भरपूर त्रास देतात. असाच प्रवास आणि असाच एक अनुभव आपल्या प्रशांत नामक एका व्यक्तीला, जो मुंबईमध्ये काम करत होता, त्याला इथे आलेला होता. ही कथा त्याच्याच तोंडून आपण ऐकावी. तर झालं असं मित्रांनो, की मी प्रशांत मुंबईमध्ये एका इन्शुरन्स कंपनीमध्ये मॅनेजर होतो. ही गोष्ट 2014ची आहे, जेव्हा मी गणपतीसाठी गावी आलो होतो बाईक घेऊन. आणि मला बॉसनी फक्त 3 दिवसाची सुट्टी दिली होती. मी गौरी आगमनासाठी आलो होतो आणि मला विसर्जनच्या दुसऱ्या दिवशी निघायचं होतं. कसंही करून गणपती विसर्जनच्या नंतर दुसरा दिवस उगवला आणि दुपारच्या नंतरपर्यंत पण माझा निघायचा पत्ता नव्हता. आणि मी राहत होतो कुळेवाशी संगमेश्वरला, म्हणजे ते संगमेश्वरपासून तळ कोकणात होतं. आणि त्यामुळे मी कसं तरी विचार केला की चल जाऊ देत, आज तिसरा दिवस आहे, आज कर आहे, आज नको जाऊया, अशीच मनाची तळमळ चालू होती. आणि असंच करता करता संध्याकाळचे 5 वाजले. पण नंतर बोललो की जाऊ दे, चल नवीन जॉब आहे, कुठे आपण आता सुट्टी घ्यायची आणि परत जॉब गेला तर काय करणार. कसं तरी सुट्टी भेटली 3 दिवसाची, झाले ना गणपती, आलो ना, आपल्या बाप्पानी मनासारखं केलं. मग कसं तरी आई वडिलांना कन्व्हिन्स करून मी संध्याकाळी 6-6:30ला पॅकिंग करायला सुरुवात केली. आणि हे कोकण, मी जिथे राहतो म्हणजे कुळेवाशी, हे मुंबईपासून बरोबर 350 किलोमीटर आहे. माझं गुडलक इतकं चांगलं होतं की येताना मला बिलकुल पाऊस भेटला नाही. पण आज हा करचा दिवस होता आणि सकाळपासून बेफाम पाऊस पडत चालू होता. त्यामुळे मी पण विचार केला की चल आता 6-6:30 वाजून गेलेत, 7 वाजलेत, पाऊस जरा कमी होऊ देत, मग आपण निघूया. त्यात मला बऱ्याच गावातल्या लोकांनी सल्ला दिला, प्रशांत आज कर आहे, आज नको निघूस, आणि आता रात्रीचं तर जाणं बिलकुल सेफ नाही आहे, कारण हे रस्ते बरोबर नाही आहेत आपले कोकणातले. जसं दिसतात तसे रस्ते चांगले नाही आहेत. घाटावर तर बिलकुल जाऊ नकोस रात्रीचं. आजचा दिवस आराम कर आणि सकाळी 4:30च्या नंतर निघून जा. पण माझ्या डोक्यावर निघायचंच भूत होतं, कारण माझं एकच होतं की चला कसं तरी कसंही करून दुसऱ्या दिवशी मुंबईला जॉबला पोहोचणं गरजेचं होतं. मग मी कोणाचाही न ऐकता माझं मनाचंच करायचं ठरवलं. आणि त्यामुळे मी रात्री 8:30ला पाऊस गेल्यानंतर पहिला बॅग पॅक केली, गाडी स्टार्ट केली, आई वडिलांनी टाटा बाय बाय केलं आणि पटकन मुंबईच्या दिशेने निघालो. आणि इथेच सर्वात माझी मोठी चूक ठरली. आणि इथून माझा पुढचा प्रवास कसा होणार होता ह्याची मला जराही कल्पना नव्हती. मी कसाबसा कुळेवाशीवरून संगमेश्वरपर्यंत आलो. आणि तिथून संगमेश्वरला जसं आलो तिथे मी पहिला विचार केला, चला मस्त चहा घेऊया आणि पुढच्या प्रवासाला लागूया. मग तिकडे मीच एस टी स्टँडच्या बाजूला एक कटिंगवाला होता, चायवाला, त्याकडनं चहा घेतली आणि तिथून पुढच्या प्रवासासाठी निघालो. तिथून मी कसाबसा रात्री 10-10:30पर्यंत चिपळूणला पोचलो. चिपळूणला आल्यानंतर मला भरपूर भूक लागली होती, कारण घरात निघताना मी काहीच खाल्लं नव्हतं. मग तिथेच जवळ असलेल्या एका व्हेज रेस्टॉरंटमध्ये मी एक व्हेज थाळी ऑर्डर केली. आणि ती व्हेज थाळी खाऊन झाल्यानंतर साधारणपणे 10:30ला मी बरोबर चिपळूण सोडलं. मग तिकडून निघताना मला असा विचार केला की चल आज रस्त्यावर बिलकुल गर्दीच दिसत नाही आहे. आणि जसे मला गावाले बोलले होते की आजचा दिवस फार खराब आहे, मला थोडा अंदाज आला होता की रस्त्यावर कोणी दिसत नव्हतं. कारण जे मुंबईकडे जाणाऱ्या एसच्या असतात किंवा ट्रॅव्हलवाले असतात ते संध्याकाळीच निघून जातात. आणि अति रात्रीच्या अंधारात चिपळूणच्या नंतर मी जसं पुढे पुढे जात होतो, हायवेवर कोणी नव्हतं. हार्डली 1 किंवा 2 गाड्या किंवा 3 गाड्या, त्या पण पाठून आणि समोरून येणाऱ्या. आता पुरा रोड अंधारमय होता. असंच करत करत मी खेड कधी क्रॉस केलं आणि पोलादपूर परत कधी आलो. मी पोलादपूरला आल्यावर पहिला एकच काम केलं, माझी ड्रायव्हिंग करून जवळ 1.5 तास होऊन गेला होता. मी आता तिथून ब्रश घ्यायचं ठरवलं आणि 5 मिनिटाचा ब्रेक म्हणून मी तिथे एक जवळ असलेल्या चहाची टपरी बघितली आणि चहा घेतला. आता चहा घेत असताना मी विचार केला, चल 11:30 तर होऊन गेलेले आहेत, आता काय करूया, थांबूया का पुढे कंटिन्यू करूया. माझं मन सांगत होतं थोडा 5-10 मिनटं ब्रेक घेऊया, कारण गाडी आपण कन्सिस्टंट 8:30 गाडी चालवतोय. 4 तास होऊन गेले होते आणि मी नुसतं गाडी चालवतोय.
पाठ पण दुखायला लागली होती, कारण खड्डे भरपूर होते रोडवर. मग त्याच्यानंतर पण मी विचार केला की नको, थांबून फायदा नाही, कसं मुंबई गाठता येईल लवकरात लवकर ते बघूया. म्हणून परत मी तिथून चहा संपवून फटकन बाईक स्टार्ट केली आणि सुसाट परत निघालो. आता बघता बघता पोलादपूरवरनं आपण पुढे जाताना खशेडी घाट सुरू होणार होता. इतक्या जोराचा पाऊस सुरू आला, आणि पाऊस सुरू झाल्यामुळे तर माझी पूर्ण गफलत झाली मित्रांनो. कारण पाऊस सुरू झाल्यावर माझ्या जॅकेटमध्ये पाणी जायला सुरुवात झाली. आधी एक तर थंडी भरपूर होती, कारण पावसाचा वेळ होती, त्यामुळे रस्ते पण एकदम ओलेचिंब होते, आणि समोर तर एकदम पावसामुळे मला काही दिसत नव्हतं, कारण हा वादळ वाऱ्यासारखा पाऊस धो 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 पडत होता. तरी पण मी निश्चय केला की आपण थांबायचं नाही, आपण हळूहळू का होईना आपण हा घाट क्रॉस करू आणि कसंही करून मुंबईला पोचू. मग तसंच करता करता आता खशेडी घाट सुरू झालेला होता, आणि घाटातनं जात असताना मला जाणवलं की माझ्या पुढे वेडी वाकडी वळणं चालू झालेली आहेत, आणि तिथेच पुढे असं जात असताना जवळजवळ घाट सुरू झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनंतर समोरून पुढेच मला ना गाडीच्या फोकसमधनं, पुढच्या हेडलाईटमधनं रस्त्यावर 2 मुली चालत जाताना दिसल्या. मी विचार केला, अरे रात्रीचे 12 वाजलेत, आत्ता रात्रीच्या वेळेत कोण कॉलेजच्या मुली असेल, मनातल्या मनात विचार करत होता. आणि गाडीचा स्पीड पण जास्त नव्हता, कारण पाऊस धो धो होता. त्यामुळे मी विचार केला की गाडी हळू नेते. आणि इतक्यात काय झालं की त्या 2 मुलींपैकी एका मुलीने हात दाखवला लिफ्टसाठी. मी विचार केला, आता लिफ्ट देऊया काय ना, रात्रीचे 11, 12 वाजून गेलेत, आता रात्रीची लिफ्ट देणं योग्य असेल का, असाच मनात विचार करता करता मी त्यांच्या जवळपर्यंत पोहोचलो. आणि त्यांच्या जवळ पोहोचल्यावर मी गाडी जरा स्लो केली, आणि त्यातल्या त्यात एका मुलीने पाठी वळून बघितलं. ते बघून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी अक्षरशः घाबरून किंचाळणार इतका तो चेहरा भयानक होता. माझं डोकंच चालत नव्हतं. मी कुठलाही विचार न करता गाडी सुसाट पुढे घेऊन आलो, आणि देवाचं नामस्मरण करत राम 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 करत करत बाप्पा मोरया करत थोडा पुढे जाऊन गाडी थांबवली, आणि पाठी डेअरिंग करून बघितलं. तर पाठी बघतोय काय, तर त्या दोन्ही मुली मला दिसत नव्हत्या. आणि बघावं तर घाटावर पूर्ण काळा कुट्टा अंधार, फक्त बाईकची हेडलाईटवरनं पुढचा रस्ता दिसत होता, आणि गाडीच्या टेललाईटमधनं पाठचा रस्ता दिसत होता. हा अनुभव माझ्यासाठी इतका भयावह होता की मला काहीच समजत नव्हतं माझ्यावर काय चाललंय. मी कसं तरी डेअरिंग करून गाडी परत स्टार्ट केली, आणि परत 30-40च्या स्पीडनी पुढे पुढे वेडी वाकडी वळण कापत चालवतो. आणि परत तसंच पुढे गेला असता परत त्या 2 मुली परत मला दिसल्या, आणि परत पुढच्या वळणावर त्या दोघीही, आता एक नाही तर दोघींनी मला हात करून थांबायला सांगितली गाडी. आता तर माझं डोकंच चालत होतं, रस्ताही अरुंद होता. त्यामुळे विचार केला आता काय करावं, तर मी गाडी त्यांच्या मागेच थांबवली जरा लांब. आणि एवढं होत असताना मला जाणवलं काय करावं. पुढे गेलो तर ही लोक आपल्याला संपवून टाकतील असं वाटत होतं, कारण त्यांचा चेहरा बघूनच मी आजी हवटाय झाली. मग तर मी देवाचं नावस्मरण चालू केलं, राम 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 राम, वाचव वाचव वाचव, मी काय करू, मला वाचव देवा, गणपती वाचव, आलो रे देवा तुझ्यासाठी, वाचव मला, सुखरूप जाऊ दे रे घरी. असं बोलत असताना मला जाणवलं की त्या 2 मुलींपैकी 2ही मुली माझ्या दिशेने येतात हळूहळू. आता 2 मुली माझ्याकडे येताना बघत असताना माझं डोकंच काही काम देत नव्हतं. आता फक्त तोंडावर माझ्या देवाचं नामस्मरण होतं, आणि माझ्या तोंडातनं फक्त राम 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 निघत होतं. मी काय करायचं आणि काय नाही हे माझं डोकंच चालत नव्हतं. आता कसं बसं ते माझ्या जवळ येणार, आज मी भूतांच्या तावडीतनं संपणार हेच माझ्या डोक्यात होतं. पण कसं तरी मी राम 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 करत, गणपती बाप्पा वाचव, गणपती वाचा करत, असं धावा करत मी तिथून कसं तरी गाडी परत स्टार्ट केली, आणि त्यांच्या बाजूनी न्यायचा प्रयत्न केला. आणि ह्यावेळी गणपती बाप्पाने माझं ऐकलं, आणि त्यांच्या बाजूनी मी कसं तरी सटकन निघून गेलो. मला आता मी खुश झालो होतो, चल कुठेतरी वाचलो, आणि मनातल्या मनात थोडा घाबरलेलो होतो भरपूर, पण थोडा खुश झालो की सुटलो बाबा एकदाचं. पण ही खुशी फक्त थोड्या वेळांसाठी होती मित्रांनो. मी जसं पुढे वळणात जात होतो मला जाणवलं की माझी गाडी जड होते, पाठी गाडी मला काहीतरी जाणवत होतं. आणि मी गाडी जी आता 60-70च्या स्पीडनी पळते ती फक्त 30च्या स्पीडनी पळते. मी ॲक्सिलेटर देत होतो आणि गाडी बिलकुल पळायला तयार होत नव्हती. मी काय करू आणि काय नाही तेच मला कळत नव्हतं. आता मनाची भीती घालवायसाठी मी त्या हायवेवर रात्रीच्या अंधारात कोणी मला दिसत नव्हतं, मी नुसतं हॉर्न वाजवत सुटलो होतो. मी वेड्यासारखा वागत होतो, मला काही कळत नव्हतं. असं जाणवत होतं की कोणतरी मला बघावं, कोणतरी मला अडवावं, कोणतरी पोलीस दादांनी मला अडवावं आणि ह्याच्यातनं मला सोडवावं. पण रस्त्यावर कोणी नव्हतं मित्रांनो. रात्रीचं
2 वाजले होते आणि मी एकटाच वेड्यासारखं गाडी हॉर्न वाजवत वाजवत त्या घाटातनं त्या वळडी वाकड वळणात जात होतो. आणि आजूबाजूने नंतर मला जाणवलं की चला थोड्याफार गाड्या येताना दिसल्या. आता कुठेतरी मी जरा धास्तावलो की बाबा गाड्या येत आहेत. मग मी काय केलं की समोरून येणाऱ्या लॉऱ्यांसमोर माझी गाडी जरा साईडला थांबवली आणि उभं राहायचं ठरवलं. 8-9 गाड्या लाईन बाय लाईन असताना भरपूर वेळ जाणार होता, कारण त्या गाड्या एकदम स्लो जात होत्या. मग मी जरा रेस्ट घ्यायचं ठरवलं. त्या गाड्या जाईपर्यंत 5 मिनटं गेली, कारण 8-9 लॉऱ्या मोठ्या कंटेनर होत्या. मग त्या जाताना मला जरा भीती निघून गेली मनातनं. आता घाट पण जवळजवळ संपत आला होता आणि मी जवळजवळ महाडपर्यंत आलो होतो. आता हे होत असताना मी परत तिथून गाडी सुसाट न्यायचा प्रयत्न केला, पण मला परत तसंच जाणवलं की माझ्या गाडीच्या पाठी काहीतरी मजबूत वजनदार आहे. आणि तसं करता करता नंतर मला जाणवायला लागलं की माझं अंग पण मोडून निघतंय. असं जाणवत होतं की माझं कोणतरी पूर्ण अंग पिळून काढतंय. माझ्यात चालवायचीही ताकद नव्हती आणि माझ्या अंगात बिलकुल जाणही उरला नव्हता. असं करता करता मी माणगावपर्यंत पोचलो आणि माणगावला आल्यावर मी विचार केला आता काय करू आणि काय नाही, मला काहीच सुचत नव्हतं. आणि नेमका पुढे खड्ड्यांच्या रस्त्यामध्ये माझी गाडी परत खाली आपटली आणि मी परत खाली पडलो. आणि ह्यावेळी तर बॅड लक इतकं जोराचं होतं मित्रांनो की मी जेव्हा जिथे आपटलो तिथे आजूबाजूला रस्त्यावर कोणी कुचही नव्हतं. आणि आता लिटरली मी जसं खाली पडलो आणि पाठी वळून बघतोय तर खड्ड्यात गाडी माझी पडलेली होती आणि गाडीच्या बाजूला मी पडलो होतो. आता खड्ड्यातनं गाडी बाजूला मी काढत असताना मला हसण्याचा आवाज जाणवला. मी विचार केला रात्रीच्या वेळेत आता जवळजवळ कोण हसतंय मला बघून. मला वाटलं कोणतरी मदत करायसाठी हसत असेल. बघतो तर पाठी बघतोय तर काय, त्या 2 बायका किंवा ज्या 2 मुली होत्या ज्यांना मी घाटांवर सोडलं होतं ते माझ्या पाठी माझ्या उभ्या होत्या. आता तर माझी पूर्ण बोबडीच वळली होती. मी काय करावं आणि काय नाही हेच मला सुचत नव्हतं मित्रांनो. अक्षरशः रडकुंडीला आलो होतो. मी आता विचार केला आता जाऊन कुठे जीव द्यावा, हे लोक तसेही जीव घेणार. आणि नंतर काय चमत्कार पहा की पाठून एक लाल डबेवाला म्हणजे एसटीवाला आला. त्यांनी माझी गाडी पडलेली असताना आता त्याला पण पुढे जाता येत नव्हतं, कारण ती गाडी मधीच माझी रस्त्यावर पडली होती. त्यांनी बिचाराने गाडी थांबवली आणि मी त्याला हात दाखवला आणि मदतीचं आवाहन केलं. तो बिचारा आला आणि त्यांनी मला गाडी बाहेर काढण्यास मदत केली. जणू गणपती बाप्पाच माझ्यासाठी एसटीतनं जाणवले होते, आले होते माझ्या मदतीसाठी. मी परत गणपती बाप्पाचे आभार मानले आणि नंतर त्या 2 मुली अचानक गायब झालेल्या होत्या. मी आता त्या एसटीवाल्याला फॉलो करायचं ठरवलं आणि असंच करता करता मी पनवेलपर्यंत आलो. आणि पनवेलला जेव्हा आलो तेव्हा सकाळचे 4 वाजलेले होते मित्रांनो, 4-4:30 वाजलेले होते. आता माझ्या अंगात धीर आलेला होता. आता पनवेलला जसं मी 4-4:30च्या नंतर पोचलो होतो, मी आता मनातल्या मनात आई वडिलांचे आणि गाववाल्यांचे बोल ऐकले. मनात आठवलं की मला ते का बोलले होते की प्रशांत जाऊ नकोस कोकणातनं रात्रीच्या वेळेत. आणि ते आठवत आठवत मी नंतर तिथे जवळच एक चायवाला होता, तिथे चहा घेतली, निवांत बसलो. अंगावरचे कपडे माझे फाटलेले होते कारण माझ्या पायातनं रक्त वाहत होतं. मी आपटलो होतो 2-3 ठिकाणी, तिथे मला गाडी चालवता येत नव्हती. पण देवाचे आभार बघा की गणपती बाप्पांनी मला कुठल्या ना कुठल्या रूपातनं वाचवलं होतं त्या घाटातनं, त्या भूताटकीतनं. आणि हा अनुभव माझ्यासाठी इतका माइंड ब्लोईंग होता की आयुष्यात परत रात्रीच्या वेळेत मी कधी बाईक कोकणात घेऊन जाणार नाही, हा मनाचा मी संकल्प केला. मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि आमच्या ही स्टोरी आवडली असेल तर आमच्या श्री ऑडिओ स्टोरी कॉर्नर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.